एक विकासाची योजना तुम्ही दाखवा या फडणवीसच्या काळामध्ये. फक्त समाजामध्ये फूट पाडणे, भावात भाऊ ठेवला नाही, पक्षात पक्ष ठेवला नाही, गावात गाव ठेवलं नाही. हा व्हायरस जोपर्यंत या महाराष्ट्रातून जात नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचं भलं होणार नाही. आपण धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, नेमकं काय म्हणजे प्रयोजन काय आहे? मागच्या 19 तारखेपासून आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता. समता भूमिका म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या वाड्याला वंदन करून आम्ही ओबीसीशी संवाद करण्याच्या निमित्ताने आम्ही हा दौरा करतो. पुण्यानंतर आम्ही सातारा गेलो, सातारा नंतर सांगली कोल्हापूर सोलापूर करून पश्चिम महाराष्ट्र पूर्ण संपून आज धाराशिवमध्ये आलेलो आहोत. ओबीसीशी थेट संवाद करणं, कारण ज्या पद्धतीनं भाजपनं ओबीसीची फरफट चालवलेली आहे, इलेक्शनच्या तोंडावरती त्यांनी 46 महामंडळं काढली, अध्यक्षाचा पत्ता नाही, ऑफिसचा पत्ता नाही, काय त्याला निधी मिळतोय काय माहीत नाही, खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीनं त्यांनी ओबीसीशी व्यवहार सुरू केलेला आहे. धनगरांच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर एका बाजूला अहिल्यादेवींना धर्मरक्षिणी म्हणायचं आणि अहिल्यादेवींनी 1771 बांधलेला मणिकर्णिका घाट बुलडोजर लावून पाडायचा, असं दुटप्पी धोरण आहे. एका बाजूला आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये एसटीचं प्रमाणपत्र देतो, परंतु 3 वेळेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनही फडणवीसांना अजूनही धनगरांच्या हातात एसटीचं सर्टिफिकेट देता आलेलं नाही. सगळ्याच लहान मोठ्या ओबीसींच्या संदर्भामध्ये हे आहे. भेदभावावर आधारित यांची राजनीती आहे आणि हिंदुत्वाचं कर्मठ गाणं हे सातत्यानं गायला लागलेलं आहे. खरं तर सगळे ओबीसी हे उत्पादक समाज आहे, कष्टकरी समाज आहे आणि कष्टकरी उत्पादक समाज जे असतात ते कधीही विषमतावादी नसतात, परंतु त्यांना विषमतावादी करण्याचा क्रूर डाव या ठिकाणी संघप्रणित भाजपा करते आहे. आणि त्यासाठी आम्हाला या सगळ्या ओबीसींशी थेट वस्तीवरती जाऊन त्यांच्या नेत्याशी, त्यांच्यामध्ये लिहिणाऱ्या लेखकांशी, पत्रकारांशी, विचारवंतांशी आम्ही थेट बोलतो आहोत आणि माझा अनुभव अतिशय चांगला आहे. आत्तापर्यंत 5 जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो आणि 5ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो की अतिशय आम्हाला चांगला असा विश्वास आलेला आहे की हा ओबीसी खरोखरच हा काँग्रेसच्या सोबत होता. जे काही भलं ओबीसीचं या राज्यामध्ये किंवा देशामध्ये झालं ते काँग्रेसच्याच काळामध्ये झालं आहे. आणि आज तर जननायक राहुलजी गांधींनी थेट सांगितलं की ओबीसींची जनगणना करून त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचे न्याय्य अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी मी इथून पुढचं राजकारण करणार आहे. आणि त्यामुळे ओबीसींच्या मध्ये जननायक राहुलजी गांधी यांच्याबद्दलचं एक आकर्षण देखील मला बघायला मिळालं. या सगळ्या लहान मोठ्या ओबीसींशी बोलून एक चांगला असा कॉन्फिडन्स हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेला आहे आणि ओबीसी सेलचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मला त्याचा आनंद आहे. ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असताना काँग्रेसने ओबीसी पक्षांतर्गत ओबीसी आरक्षण जाहीर केलं होतं, मात्र ते अंमलात आलेलं दिसलं नाही. परत यावर ओबीसी आरक्षणावर किंवा पक्षांतर्गत ओबीसी आरक्षणावर आपली काय भूमिका असणार आहे? राजकीय प्रतिनिधित्व किंवा विधानसभा लोकसभा लढण्याची संधी ओबीसींना काँग्रेस देणार आहे का? हे बघा, मराठा आरक्षणाची लढाई लढणारे जरांगे पाटील यांनी अनेक वेळेला ही भूमिका मांडली की मराठ्यांना राजकीय आरक्षणापेक्षाही शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण महत्त्वाचं आहे. आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेतृत्वांना अपील केलं होतं की ओबीसीचं मूळ ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे त्याला तुम्ही धक्का लावू नका. काही ठिकाणी लागलेला आहे धक्का, परंतु आता ओबीसी विरुद्ध मराठा असा जो एक संघर्ष यांनी पेटवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा की सगळ्यात पुढे धनगर समाज आहे, कारण गावागावामध्ये धनगरांची पण संख्या चांगली आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजही संख्येनं जास्त आहे. तर यांच्यातला संघर्ष कसा थांबवायचा, तर यावर काँग्रेसचा ओबीसी विभागाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही एक संकल्पना मांडलेली आहे. ती अशी आहे की जे इलेक्शनला उभे टाकणारे लोक आहेत, जे ओबीसी नाहीत परंतु मूळचे ओबीसी नाहीत, नव्यानं सर्टिफिकेट काढून जे उभे राहिलेले आहेत ते सगळे हे भांडवलदार श्रीमंत घरातले ओबीसी आहेत आणि हे गरीब मराठा समाजाला पण ते तिकीट देत नाहीत. त्या गरीब कार्यकर्त्याला घडवण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो, खरं तर त्यांना फक्त जातीचा आणि सर्टिफिकेटचा वापर करायचा असतो. त्यामुळं गरीब लोकांचा एक वर्ग करून, एक वर्गचेतना आपल्याला जागृत करून शेतकरी समाजाच्या प्रश्नांच्या अनुषंगानं आपल्याला हा सगळा प्रवाह एकत्रित बांधता येऊ शकतो. केवळ आरक्षणाच्या नावानं
या दोन मोठ्या समूहामध्ये किंवा ओबीसी विरुद्ध मराठाचा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये होऊ नये अशा पद्धतीची भूमिका आमच्या ओबीसी विभागाची आहे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं दोन्ही वर्गाशी बोलतो. नाही, पण आपण राजकीय आरक्षण देणार का, ओबीसींना संधी देणार का? मुळात संधीच मिळत नाही काँग्रेसकडून ओबीसींना. नाही असं नाही, बिलकुल नाही. उलट अहो मुख्यमंत्री आम्ही काँग्रेसनं 2 वेळेला ओबीसीचे केले ना, असं काय बोलता तुम्ही? उलट हे DNA आहे म्हणतात, तर 3 वेळेला एकटाच शपथविधी घेतोय हा फडणवीस, पुन्हा येतोय, पुन्हा येऊ म्हणून. म्हणजे आम्ही तर असं बोलत नाही, कारण आम्ही करून दाखवला. अनेक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे ओबीसी. आमच्या बाजूला आता तात्या उभे आहेत, तुम्हाला सगळ्यांना ओळख आहे, नगराध्यक्ष होते ना. तुम्हाला अशी प्रत्येक गावामध्ये उदाहरणं बघायला मिळते. त्याचं कारण आहे, जुन्या काळामध्ये तर तुम्हाला सांगतोय जातीपातीचा असा विचार कोणीही करत नव्हता. गावाचं गावपण शाबूत ठेवण्यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्न करत होता. आता अलीकडे हा जो मनूचा व्हायरस घुसलाय, तो व्हायरस काढावा लागणार आहे आपल्याला. त्याच्याशिवाय हा समाज उन्नत होणार नाही आणि ओबीसीचं अजिबात भलं होणार नाही, मराठा समाजाचं पण भलं होणार नाही. हे दोन्ही समाजामधले विचार करणारे जे लोक आहेत ते बोलत आहेत आणि अशा लोकांचा मेळ घालण्याचं काम आम्ही करू. कोण होता शिवाजी या पुस्तकावरून परत एकदा वाद, सॉरी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून परत एकदा वाद सुरू झालेला आहे. आपली काय भूमिका असणार आहे त्याच्यामध्ये? हे बघा, भाजपच्या काळामध्ये वैचारिकदृष्ट्या जेवढं अधःपतन झालेलं आहे या महाराष्ट्राचं, तेवढं तुम्हाला आधी कधीही बघायला मिळालेलं नाही. एक आमदार ज्याला कॅन्टीन टायसन म्हटलेलं आहे काही पोरांनी, कॅन्टीनमध्ये ठोसे लगावतो आणि गृहमंत्रीपद कोणाकडे आहे? फडणवीसकडे आहे. म्हणजे पुस्तकाचा लेखक पुस्तकाचं शीर्षक ठरवत असतो, याची साधी अक्कल या आमदाराला नाही. आणि असे लोकप्रतिनिधी कोणाच्या याच्यातून आलेले आहेत? ते एकनाथ शिंदेच्या पार्टीतून आलेले आहेत. तुम्ही बघा यांचे एकेकाचे कॅरेक्टर काढून बघा तुम्ही. कुठलीही वैचारिकता नाही, ज्याचा संबंधच नाही त्या पुस्तकाशी, आणि तो आयामायावर शिव्या घालायला लागलाय. आणि शिकलाय कुठं? तो शिवाजी हायस्कूलमध्ये. मग त्या संस्था चालकालाच आधी बोल ना बाबा, शिवाजी महाराज हायस्कूल काय? आमच्या आता शिवाजी विद्यापीठ आहे. आम्ही विठ्ठलाला आरतूर बोलतो. विठ्ठलाशी भांडण करणारी जणाई आहे, विठ्ठलाला शिव्या घालणारी. ह्याला माहीतच नाही काही. फक्त आमच्या जातीचे महाराज आहेत, आमच्या जातीच्या अहिल्यादेवी आहेत, आमच्या जातीचे, ह्या जातीच्या अस्मितांच्या सगळ्या उदात्तीकरणामधून तुम्हाला सांगतो की ही सगळी वैचारिक अधोगती आपली ही झालेली आहे. आम्हाला फक्त त्या जातीचे आहेत म्हणून अभिमान आहे. आम्ही त्यांचं वाचायला विचारायला काही तयार नाही आणि त्या आमदार महोदयांचा तर वाचनाशी काही संबंधच नाही. त्यामुळे आमची भूमिका आहे, हे वैचारिक अधःपतन रोखण्यासाठी सरकार काय करतं मला तुम्ही सांगा. संजय गायकवाड इतकं म्हणजे अतिरेकी ज्या पद्धतीनं बंबारी करतात आणि हिंसा पसरवतात, तशाच पद्धतीचं तो काम करतोय. मग गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी काय करतात? झोपा काढतात काय? यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? परंतु यांना हे फार चांगलं वाटतं. शिवाजीच्या नावानं दंगल पेटली की यांना आनंदानं झोप लागते. धनगर विरुद्ध मराठा झाला याला फार मस्त वाटते. कारण का, यांचा जेनेटिक जो आहे तो विषमतावादी जेनेटिक आहे. हेच तर आम्ही सांगतोय सगळं. हे आपल्याला परवडणारे नाही, कुठल्याच पातळीवर नाही. 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज केलंय आज महाराष्ट्रात. सगळ्या लोकोपयोगी योजना आज बंद आहेत. एक विकासाची योजना तुम्ही दाखवा या फडणवीसच्या काळामध्ये. फक्त समाजामध्ये फूट पाडणे, भावात भाऊ ठेवला नाही, पक्षात पक्ष ठेवला नाही, गावात गाव ठेवलं नाही. हा व्हायरस जोपर्यंत या महाराष्ट्रातून जात नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचं भलं होणार नाही. आणि आम्हाला विश्वास आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये विचाराचं सिंचन शिव, अहिल्यादेवी, फुले, शाहू, आंबेडकर यांनी घडवलेलं आहे. गाडगेबाबा तुकडोजी महाराजांनी हा महाराष्ट्र पायी पायी फिरून घडवलेला आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र इतक्या लवकर फडणवीसाला बिघडता येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून निश्चितपणानं हाच विचार पुनश्च एकदा रुजवण्यासाठी ही यात्रा करतोय आणि सातत्यानं आम्ही काम करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? अहो, बागेश्वर एक हे आहे, राज्यपाल बोलायला लागलाय. यांचे एकानं तर ते शिवाजी महाराजाचा अवतार आहे म्हणले हे पंतप्रधान. म्हणजे आत्ताच्या एवढी अंधभक्ती तुम्हाला कधीच भारतात आली नव्हती, राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, है ना. म्हणजे विचार करण्याची शक्ती मारून टाकणारी एक व्यवस्था इथे संघप्रणित भाजपानं आणलेली आहे आणि त्याचं हे बळी आहे. पुढे पुढे तर हा प्रादुर्भाव इतका वाढलेला तुम्हाला दिसेल. आणि म्हणून विचार करणाऱ्या माणसांनी एकत्रित येऊन आता बोलायला सुरुवात केली पाहिजे. अन्यथा तुम्हाला सांगतो, संजय गायकवाड सारख्या प्रवृत्ती, छिंदम सारख्या प्रवृत्ती, तो काय नाव त्याचा, तो सोलापूरकर सारख्या प्रवृत्ती, हा कोश्यारी काळी टोपी घालून राज्यपाल पदावर बसतो.
याच्या एवढा नालायक राज्यपाल झालाय का महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये? तुम्ही दाखवून द्या. या प्रवृत्ती कोणाच्या काळात वाढलेल्या आहेत? कोण याचं समर्थन करतोय? कोण याला पाठिंबा देतोय? जनता बघायला लागलेली आहे ना, शेतकऱ्याची पोरं बघायला लागलेली आहेत. जोडे घेऊन यांच्या पाठीमागे एकदा लागू यांना हे पोरं मारतील, तुम्हाला सांगतो. कारण आता अतिरेक झालेला आहे, मर्यादा सगळ्या पार केलेल्या आहेत या मंडळींनी, आणि त्यामुळं नालायक लोक सगळे एकत्रित येऊन आज राज्य करतायत. निर्बुद्ध लोक एकत्र येऊन राज्य करतायत की ज्यांना या महाराष्ट्राच्या परंपरा माहीत नाही, म्हणून या अशा घटना घडायला.